नमस्कार. चला, आज 22 मार्च 2026च्या हरभरा बाजार भावावर एक नजर टाकूया. आज बाजारात नक्की काय परिस्थिती होती आणि दर कुठपर्यंत पोहोचले होते? चला, हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी बघूया बाजारात एकूण आवक किती झाली. आणि आकडा आहे फक्त 174 क्विंटल. हो, संपूर्ण राज्यातून फक्त 174 क्विंटल हरभरा बाजारात आला. आता साहजिकच प्रश्न पडतो की आवक इतकी कमी का? तर याचं एक अगदी स्पष्ट कारण आहे. कारण होतं रविवार, आणि आपल्याला माहिती आहे रविवार असल्यामुळे राज्यातल्या बहुतेक बाजार समित्या बंदच होत्या. फक्त बुलढाणा आणि लातूर या दोनच ठिकाणी हरभऱ्याचे व्यवहार सुरू होते, आणि म्हणूनच ही एकूण आवक आपल्याला इतकी कमी दिसते आहे. चला तर मग आता थेट या दोन बाजारांमध्ये नेमके काय दर मिळाले याचा तपशील पाहू. बरं, ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे, कारण इथे आपल्याला 22 मार्चचे नेमके दर दिसतायत. बुलढाणा मार्केटमध्ये हायब्रिड हरभऱ्याला सरासरी 5,100 रुपये दर मिळाला, आणि जो लाल हरभरा होता त्याला मिळाला 4,750 रुपये. आता दुसरीकडे लातूर मार्केटमध्ये काय झालं, तर तिथे लोकल हरभऱ्याला सरासरी 5,295 रुपये इतका भाव मिळालाय. म्हणजे हे अगदी स्पष्ट आहे की दोन्ही मार्केटच्या दरांमध्ये थोडासा का होईना पण फरक नक्कीच आहे. पण थांबा, फक्त दोन मार्केटच्या दरांवरून पूर्ण बाजाराचा अंदाज बांधणं बरोबर ठरेल का? म्हणजे रविवारचे हे जे आकडे आहेत ते एका सामान्य वर्दळीच्या दिवसाच्या तुलनेत नेमके कसे आहेत? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण एक दिवस मागे जाऊया आणि शनिवार म्हणजेच 21 मार्च रोजी बाजारात काय स्थिती होती ते पाहूया. म्हणजे आपल्याला बाजाराचं एक मोठं आणि अधिक स्पष्ट चित्र मिळेल. आणि शनिवारी मिळालेला हा आकडा बघा, तब्बल 6,400 रुपये. हा 21 मार्च रोजी हरभऱ्याला मिळालेला सर्वोच्च दर होता. आणि हा दर कुठे मिळाला? तर पुणे मार्केटमध्ये. यावरूनच मोठ्या बाजारांमध्ये दराची पातळी किती वर गेलेली आहे याचा अंदाज येतो. आता या स्लाइडवर नजर टाकूया. इथे शनिवारी वेगवेगळ्या बाजारांमधले सरासरी दर आहेत. बघा, सेनगावमध्ये 5,050 रुपये, देऊळगाव राजा इथे 5,100 रुपये, तर उमरेडमध्ये 4,975 रुपये. हिंगणघाट आणि पैठणमध्येही दर साधारण 5,000च्या आसपासच फिरत होते. यावरून काय दिसतंय की बहुतेक ठिकाणी दर एका ठराविक पातळीवर स्थिर होते. ठीक आहे, तर आपण रविवार आणि शनिवार दोन्ही दिवसांचे आकडे पाहिले. आता या सगळ्या माहितीला एकत्र जोडून बाजाराचं एक संपूर्ण चित्र कसं दिसतंय ते समजून घेऊया. तर या सगळ्या आकड्यांवरून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते, ती म्हणजे सध्या बाजारात हरभऱ्याच्या दरांमध्ये प्रचंड तफावत आहे. विचार करा, एका बाजूला सर्वात कमी दर आहे 4,500 रुपये प्रति क्विंटल, आणि दुसऱ्या बाजूला सर्वात जास्त दर थेट 6,400 रुपयांवर पोहोचलाय. केवढी मोठी ही दरी आहे बघा. अर्थात यामागे मालाची क्वालिटी आणि वेगवेगळ्या बाजारपेठांमधली मागणी ही कारणं असू शकतात. आणि हा बार चार्ट तेच चित्र अधिक सोपं करून दाखवतो. बघा, डावीकडे आहे सर्वात कमी नोंदवलेला दर म्हणजे 4,500 रुपये. एकदम उजवीकडे आहे सर्वोच्च दर, तो म्हणजे 6,400 रुपये. आणि जो मधला बार आहे तो दाखवतोय की बहुतेक बाजारांमध्ये सरासरी दर साधारणपणे 5,100 रुपयांच्या आसपास स्थिर आहे. यावरून दरांमधील ही मोठी श्रेणी आपल्या सहज लक्षात येते. आत्तापर्यंत आपण सध्याची परिस्थिती पाहिली, पण यापुढे काय होणार? चला, भविष्याचा थोडा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया. आता बाजारातली ही दरांची तफावत बघता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे दर असे स्थिर राहणार की यात काही मोठा बदल होणार आहे? पुण्यात दिसलेली ती 6,400 रुपयांची तेजी इतर बाजारांमध्ये पण पसरेल का? की भाव सध्या आहेत त्याच पातळीवर राहतील? या प्रश्नाचं उत्तर काय मिळतंय याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे.